चला मॅच सुरू करा, कारण याच्यापूर्वी अजूनही 3 मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. Should be the 3 overs. Please. The previous match, the Vinod has played very well. Very fabulous batting by the Vinod. Vinod and Yatnesh, both of the two batsmen. The spirit of the Kingfisher Sports Club. The heart of the spirit Kingfisher Sports Club. But till this match is a new match, the new experience countdown. So you have to play the 100% on the ground. So here we go. The first ball of the Group A. Camera is on. The big clap is over here. The first ball of the match. So here we go. What a match. What a ball. And what a shot. The 2 runs. Umpire has given the decision the 2 runs because the what a huge the score is on the board, the 4 runs. I think what is the bowler name? Omkar. I think the Omkar has been little bit struggle because he could not pick the line and length proper. That's why the Vinod hit the ball on the onside and getting the more runs. So this is the opportunity to prove to himself the Vinod is on strike. This is a big stage, big match. Naigaon Premier League, and the same reason, same shot, the same chappa. Vinod had picked the ball and hit the ball on the onside and getting 2 runs, including. And this is a very still Vinod and the Yatnesh, how they are important for his teams, and again same shot, again the same hit on the onside. I want to tell you about the Vinod have a lot of experience player. बहुत अच्छी तरीके से खेल रहे हैं विनोद अपने टीम के लिए. व्हाट अ बॉल. बहुत ही खूबसूरती से कलाई का बेहतरीन इस्तेमाल और हल्के हाथों से उसको मोड़ दिया, गेंद को मोड़ दिया. गेंद गई सीधा स्क्वेयर दिशा में. 1 रन तो आसानी के साथ बटोर लिया. इसी 1 रन के साथ टीम का स्कोर है 9 रन्स. देखिए पहले ही मैच में जो यज्ञेश और विनोद ने जो बेहतरीन बल्लेबाजी का नजराना पेश किया वो काबिल तारीफ था. उसके बदौलत जय दुर्गा जैसे टीम को उन्होंने पूरी तरह से बीट कर दिया, पूरी तरह से हरा दिया, कोई चांस नहीं दिया. काफी फॉर्म में खेल रहे हैं ये यज्ञेश. ये 2 रन्स का अच्छा काबिल तारीफ लाजवाब ये स्ट्रोक था. क्योंकि देखिए पूरे 2019 में जो टीम दावेदार हो चुकी है, जो टीम ने एक अपना कंट्रीब्यूट बहुत अच्छा दिया है, वो टीम है किंगफिशर स्पोर्ट्स क्लब. क्योंकि 2019 में कम से कम 2 बार उन्होंने फाइनल मैच जिताई है और एक करिश्मा है. एक ये इंटरमीडिएट में किंगफिशर वैसे ही जाने जाते हैं एक फायर की बदौलत, और वही फायर वही
जो उनमें काबिलियत है वो दिखाई दे रही है ऑन ग्राउंड में, क्योंकि विकेट खो नहीं पा रहे, क्योंकि उनको मालूम है कि केवल 3 ओवर्स के ये मैचेस है, क्योंकि जब तक विनोद जितने से जितने बल्लेबाजी ऑन ग्राउंड में करेंगे उतने ही अच्छे रन्स वो अपने टीम के लिए जोड़ा पाएंगे। लेकिन सचिन गेंदबाजी के लिए है, ये फुल टॉस गेंद है, उन्होंने सीधा उसको बल्ले का फेस खोल दिया, गेंद गई सीधा मिड विकेट रीजन के बाहर। बहुत फॉर्म में खेल रहे हैं, क्योंकि देखिए एक भरोसा हो जाता है जब तक गेंद आपके मिडल ऑफ द बैट में जब तक आती है और अच्छे स्ट्रोक आप खेलते हैं तो बल्लेबाजी का जो एक आत्मविश्वास है वो बढ़ता जाता है। लेकिन गेंदबाज को मैं हल्का नहीं लिखूंगा, क्योंकि बहुत अच्छे गेंदबाज है, काफी अच्छा मैच खेले हैं और ये बहुत ही बेहतरीन फॉर्म में, इनको रोकना मुश्किल ही नहीं तो नामुमकिन है। क्योंकि जैसे शाहरुख खान और बच्चन साहब जैसे फिल्म देते थे डॉन की तरह, वैसे ही डॉन की रोल अदा कर रहे विनोद और यज्ञेश अपने टीम के लिए। बहुत 100% कंट्रीब्यूशन है अपने टीम के लिए। देखिए यही होता है, जब तक आप टीम के लिए खेलते हो, जब तक आप ग्राउंड पे होते हो, तब तक आप जीत के लिए खेलते हो, अपने टीम के लिए खेलते हो। और जो कोई बंदा अपने लिए खेलता है वो जीत के लिए बहुत ही दूर हो जाता है। तो मैं यही कहूंगा कि भाई खेलो तो अपने टीम के लिए खेलो, और जो बंदा टीम के लिए खेलता है जीत उसी की हो जाती है। सचिन का ये नेक्स्ट गेंद और ये काफी सेम शॉट, क्योंकि भाई विनोद को मालूम है कि स्क्वायर लेग की दिशा और मिड विकेट की दिशा ही एक अंतिम दिशा है जो मुझे रन मिल सकते हैं। ये दिशाहीन गेंदबाजी। स्कोर है 17 रन 17। देखिए विनोद ने अब तक जो स्क्वायर लेग और मिड विकेट दिशा में खेला है, ऑन साइड में 7 रन उन्होंने बटोर लिए अपनी बैट से। 7 गेंदों में 14 रन बटोर लिए। ये एक अच्छी बॅटिंग का प्रदर्शन आहे। तुम्ही बघू शकता की कारण विनोद ज्या पद्धतीने ऑन साइडला खेळतोय, 18 रन आतापर्यंत झालेत, स्कोर बोर्ड वरती 18 धावा झाल्यात। आणि मला असं वाटतं की एक चांगला फलंदाज ज्यावेळेस एखाद्या चांगल्या दिशेने खेळत असतो तिथे तुम्हाला काहीतरी थांबवण्याची आवश्यकता आहे। आतापर्यंत विनोदने जास्तीत जास्त धावा ऑनच्या दिशेने प्राप्त केल्यात, मिळवल्या आहेत। इथे मात्र सचिनला परत एकदा काहीतरी ब्रेक थ्रू देण्यासाठी, कारण सचिन हा अंकुर स्पोर्ट्स क्लबचा एक महत्त्वाचा वाटा आहे, एक महत्त्वाचा की प्लेयर आहे, ज्याला आपण की प्लेयर म्हणू। सचिन गोलंदाजी करतोय, यज्ञेश त्याला सामोरं जातोय, हा मात्र डॉट बॉल अपील मात्र होताना दिसतोय, पण कुठेही पंच त्याला दाद देत नाही, अनुमोदन देत नाहीये। तर पॅडला लागलेला हा चेंडू पंच लेग बाईसच्या स्वरूपामध्ये हा घोषित करतायत ही धाव। आणि मला असं वाटतं की जर यज्ञेशचा फॉर्म बघितला, यज्ञेशचा जर तुम्ही स्टान्स बघितला तर काहीसा झुकलेला किंवा या पद्धतीने तो खेळतो। आणि मला असं वाटतं किंचित तो यशस्वी सुद्धा ठरतो, कारण ज्यावेळेस त्याला ऑन साइडला खेळायचं असेल, ज्याला त्याला कव्हर रिजन मध्ये खेळायचं असेल, मला असं वाटतं की हे दोन बेस्ट पार्टनरशिप ओपनिंग ज्याला आपण म्हणतो की हे विनोद आणि यज्ञेशच्या स्वरूपामध्ये एक मोठे रत्न किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला प्राप्त झाले आहेत। परत एकदा सचिन पुढच्या चेंडूसाठी तयार, हलकासा फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडूची फेक येते, पण इथे मात्र चूक होताना दिसते। आणि मला असं वाटतं की हे काय होतंय, हे फ्रस्ट्रेशन, याला म्हणतात निराशा, याला म्हणतात डिसअपॉइंटेड म्हणा। कारण काय असतं की आपण ज्यावेळेस योजना करतो, एक म्हण आहे ना हिंदीमध्ये, खोदा पहाड निकला चुवा। आणि मला असं वाटतं असंच काहीतरी होत असेल कदाचित अंकुर स्पोर्ट्स क्लबच्या या टीम मध्ये, कारण प्लॅनिंग तर भरपूर केले आहेत, योजना आखल्या आहेत, पण यश मात्र दिसत नाहीये। धावसंख्या झाली आहे ती 21। दोन आतापर्यंत षटकं संपली आहेत, म्हणजे तब्बल 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची 21 धावा। आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये योगदान जर पाहिलं तर मला असं वाटतं की माउंट एव्हरेस्ट चढण्या इतपतचं मोलाचं योगदान ते म्हणजे विनोद आणि यज्ञेश आहे। कारण तुम्ही बघू शकता की अंकुर स्पोर्ट्स क्लब सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या पद्धतीने तो खेळतोय, पण आता इथे मात्र वरचढ होऊ देत नाहीये विनोद आणि यज्ञेश। आता मात्र सचिनला थोडंसं डोकं खाजवावं लागेल, सचिनला थोडेसे प्लॅनिंग करावे लागतील, सचिनला ब्रेक थ्रू देणारा गोलंदाजाला चेंडू सुपूर्त करावा लागेल। पण इथे मात्र माझ्या लेफ्ट हँडला कॅमेरा सज्ज आहे, माझ्या समोर तुम्ही बघू शकताय तिथे सुद्धा एक कॅमेरा सज्ज आहे।
आणि ह्या संपूर्ण NPL म्हणजेच नायगाव प्रीमियर लीगचं थेट प्रक्षेपण अगदी जगभरात तुम्ही पाहू शकता. आणि हा क्रिकेटचा सोहळा ज्यांनी घडवलाय, ज्यांनी साकारलाय ते म्हणजेच संदेश मोहिते, संदीप मोहिते आणि सचिन मोहिते. हे जे त्रिकूट आहे, हे जे त्रिमूर्ती आहेत, हे जे तीन त्रिदेव आहेत, यांच्या माध्यमातून हा अभूतपूर्व सोहळा क्रिकेटचा घडतोय, तो म्हणजे ललित कला भवन मध्ये. परत एकदा अंतिम षटकामध्ये हा छान पद्धतीने ड्राईव्ह केला, वन बाउन्स चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, त्यावरती तो चेंडू फील्ड केला जातोय. चेंडू सुपूर्द परत एकदा केला जातोय, तो म्हणजेच नॉन स्ट्राईक एंड कडे एक धाव होताना दिसते. आता परत येतोय तो ज्याला आपण म्हणू शकतो पहाड विनोद. कर्दनकाळ ठरतोय का? विनोद आक्रमक होतोय का? विनोद कशा पद्धतीने खेळतोय आतापर्यंत? तर विनोद जबरदस्त खेळलाय, बॅटिंग सुंदर केली आहे. एक धाव डिक्लेअर रिझन मध्ये पाहायला, 2 धावा, माफ करा 2 धावा या ठिकाणी, 2 धावा पंच डिक्लेअर करतात. इथे विनोदला जर थांबवायचं असेल तर कुठेतरी गोलंदाजाला नेमका टप्पा, नेमकं स्विंग, विनोद सारखा जर मोठा मासा जाळ्यात सापडला तर काहीतरी घडू शकतं. पण इथे मात्र विनोद सहजासहजी सापडण्यासाठी तयार नाहीये. कारण एखाद्या फलंदाजाला जर एखाद्या टुर्नामेंटमध्ये चांगला जर सूर गवसला फलंदाजीचा तर त्याचं तो सोनं करतो. सोनं करण्यासाठी विनोद तयार आहे. परत एकदा उजव्या यष्टीच्या समोर असलेला हा चेंडू, लोअर फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू, वन बाउन्स डिक्लेअर रिझन मध्ये, एक धाव कंप्लीट केली जाते. मला असं वाटतं धावसंख्या गुणलेखकांनी सांगितली 25 धावसंख्या आतापर्यंत झालेल्या पाहताना आपण बघतोय. 25 धावा, याच्यामध्ये सिंहाचा वाटा ठरतोय तो विनोद आणि यज्ञेश, कारण दोघांची साथ आहे. आणि मला असं वाटतं की एखादा मॅरिड कपल त्याला एखाद्या हस्बंड वाईफची साथ असते, तसंच विनोद आणि यज्ञेश किंगफिशर साठी जबरदस्त रोल अदा करताना या 2 धावा परत मिड विकेटच्या रिझन मध्ये. खराब चेंडू, खराब टप्पा, शॉर्ट ऑफ द लेंथ. त्याला विनोद काही रॉकेट सायन्स करत नाही. विनोदला माहिती आहे मला उभं राहायचं, बॅकफुटवर राहायचंय, मला परत बॅट तिथेच मोड करायचे, तिथेच दिशा द्यायची, चेंडूचा टप्पा मिड विकेटच्या बाहेर नेऊन ठेवायचा, मिळवायच्या त्या फक्त 2 धावा. परत विनोद तयार, गोलंदाज सुद्धा तयार, पण खास काही करून दाखवण्याची किमया गोलंदाज स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार नाहीये. परत एकदा हा मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एज मात्र बॅटची लागलेली आहे असंच दाखवताना विनोद काहीसा, पंच मात्र त्यावरती ठाम आहे, तर लेगबाईच्या स्वरूपात नाहीये. बॅटच्या एजने हा चेंडू जातो. एक धाव विनोदला सुद्धा मिळते, निश्चितच संघाला सुद्धा एक धाव मिळते. धावफलक बघूया आपण किती झालाय. धावफलक झालाय तो 28. I think the wisdom is the more precious than the rubies. फार महत्वाचं वाक्य क्रिकेटमध्ये. बुद्धी फार महत्वाची असते, विस्डम महत्वाचं असतं, आणि ते एखाद्या मोत्यापेक्षा सुद्धा महत्वाचं असतं. आणि हा सुरेख देखणा फटका, त्याला आपण म्हणू 2 धावा निश्चितच पंच घोषित करतायत. बघा, ज्यावेळेस एखादी सुंदर तरुणी डोळ्यासमोर येते त्यावेळेस आपण तिला देखणी म्हणतो, पण ज्यावेळेस एखादा सुंदर फटका डोळ्यासमोर दिसतो त्यावेळेस त्याला आपण म्हणू शकतो देखणा फटका. 30 धावा आतापर्यंत नवीन चेंडू सुपूर्द करायचा. 18 चेंडू विनोदच्या वैयक्तिक धावाचं गुणलेखक काउंट करतायत. 24 धावा विनोदच्या झाल्या. जरा विनोदसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण संघाच्या 30 आहेत तर विनोदच्या 24 आहेत. मला असं वाटतं की अर्ध्यापेक्षा जास्त धावा काढण्यामध्ये हा अष्टपैलू विनोद स्वतःला सिद्ध झाला. कमॉन डीजे वाजला पाहिजे. वेल प्लेड विनोद. 30 धावा, त्याच्यामध्ये 24
विजय. चला अंकुर स्पोर्ट्स क्लबचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या, कारण किंगफिशरचा संघ मला मैदानात दिसतोय. अंपायर सुद्धा रेडी आहे ही मॅच लवकरात लवकर संपवण्यासाठी. तर मी निवेदन करतो किंवा विनंती करतो की अंकुर स्पोर्ट्स क्लबचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. नॅशनल स्पोर्ट्स क्लब वर्सेस ज्वालामुखी स्पोर्ट्स क्लब नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. नॅशनल स्पोर्ट्स क्लब वर्सेस ज्वालामुखी स्पोर्ट्स क्लब 22B वर्सेस 9B. मला असं वाटतं दोन्ही संघांनी 2019 मध्ये एक फायनल नक्कीच मारली आहे. नॅशनल स्पोर्ट्स क्लबने काँग्रेस चषक हस्तगत केला, तो बळकावला, तो जिंकला, त्याच्यावर नाव कोरलं. आणि ज्वालामुखी स्पोर्ट्स क्लबने सुद्धा एक मॅच फायनलची जिंकली आहे. तर मला असं वाटतं की 2019 मध्ये आपल्याला बघतोय की नॅशनलचा स्पोर्ट्स क्लब संघ असेल, ज्वालामुखी स्पोर्ट्स क्लब असेल आणि आता किंगफिशर स्पोर्ट्स क्लब खेळतोय. जवळजवळ 2019 मध्ये 2 फायनल्स वरती आपलं नाव कोरून ठेवणारा हा संघ आता मात्र एका चांगल्या लयीत आपल्याला दिसतोय, एका चांगल्या सुरात आपल्याला चांगला दिसतोय. आणि मला असं वाटतं की आता त्यांची बॅटिंग पाहायला मिळाली, बॉलिंग कशी होते ते बघायचंय. पण अंकुर स्पोर्ट्स क्लबचा आता एक नाण्याची बाजू बघितली, दुसऱ्या नाण्याची बाजू म्हणजेच त्यांची फलंदाजी कशी भरते हे बघायचंय. कारण सचिन आणि त्याला साथ मात्र देतोय, त्याचं नाव सांगायचंय सिद्धांत आणि सचिन. ऑन स्ट्राईकला आहे तो सिद्धांत, नॉन स्ट्राईकला आहे तो सचिन. आणि मॅच सुरू करायची, पंच इशारा द्यायचा, मॅच सुरू. यस, अप्रतिम चेंडू, त्यावरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता सिद्धांतचा, पण सिद्धांतचं नाव त्याचं सिद्धांत आहे. आता सिद्धांत त्याला करायचंय कारण नावातच त्याचा सिद्धांत, त्याचा सिद्धांत मांडला. जर गणित त्याने मांडलं, ठरवून जर व्यवस्थित खेळला तर हा विजय सुद्धा सिद्धांत तू आपल्या अंकुर साठी स्पोर्ट्स क्लब साठी तू दावेदार बनू शकतो. तुला साथ मात्र देतोय तो सचिन. शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू होता, सिद्धांतचा पुरेपूर मारण्याचा प्रयत्न होता ऑनच्या दिशेने, पण व्यवस्थित फटका बॅटला कनेक्ट न झाल्यामुळे, त्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये टायमिंग शॉट ज्याला आपण म्हणतो, टाइम सेट न झाल्यामुळे चेंडू जातोय तो मिड विकेटच्या रिजन मध्ये, मिड विकेटच्या कक्षामध्ये. एक धाव मात्र सिद्धांतला मिळते. आता मात्र ऑन स्ट्राईकला आलाय तो सचिन गोत पगार, म्हणजे तो क्षेत्र बॉलिंगही चांगली करतो, गोलंदाज चांगली करतो, बॅटिंगही तितकीच म्हणजे फलंदाजी चांगली करतो. आता मात्र अष्टपैलू ही भूमिका आहे ती बजावताना दिसतो. इथे मात्र पंच स्वैर घोषित करताना दिसत आहेत. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. काय असतं की एखादा मूवी तुम्हाला हिट करायचा असेल तर एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंटच करावी लागते. सचिन अष्टपैलू खेळाडू आहे, तुला जर एंटरटेनमेंट करायची असेल, तुला जर सामना जिंकायचा असेल तर मात्र तुला खेळावं लागेल, तुला जिंकावं लागेल, तुला लढावं लागेल किंगफिशर विरुद्ध. आता मात्र ऑन स्ट्राईकला आहे तो परत उजव्या हाताने फलंदाजी करणारा सचिन. इथे कॅच होते कधी बघायचंय, विनोद त्याच्यासाठी धावतोय, पण अगदी सुरक्षित हा चेंडू जाऊन गेलाय. तो इथे कुठे जोखीम दिसत नाहीये. या ठिकाणी ज्यांचं नाव नुसतं त्या मुंबई पुरतं ते सीमित नाही राहिलं किंवा आपल्या विभागापुरतं, तर ते महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या नावाची प्रचिती दाखवली आहे. ते आपले काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि आदरणीय आपल्या विभागातले लाडके नेते आदरणीय डॉक्टर राजू अंगणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर, तुमचं या मंचावरती आम्ही स्वागत करतो. आणि तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळला, आम्ही तुमची सकाळपासून वाट बघत होतो की राजू सर मॅच खेळणार पहिली, पण हरकत नाही, आम्ही तुम्हाला मिस केलंय. पण निश्चितच तुम्ही एक प्रेक्षक म्हणून किंवा एक क्रिकेटियर म्हणून आज या मंचावरती एक चांगलं क्रिकेट बघण्यासाठी तुम्ही आला आहात. आणि हा अतिशय देखणा फटका, पण कॅच हिटला प्राधान्य दिलं जात आहे. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये हा कॅच झेलण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तितकंसं यश मात्र आलेलं नाहीये, कारण धावा होताना दिसत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 5. धावसंख्या झाली आहे 5. आता मात्र एक मोठी जर सर्कस करायची असेल, जर मोठी मजल मारायची असेल, जर मोठा इतिहास घडवायचा असेल तर सचिन, तुला सचिन सारखंच खेळावं लागेल. सचिनने भिरकवून दिलाय तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव्यांच्या स्वरूपामध्ये, डिक्लर झोनच्या स्वरूपामध्ये. इथे चेंडूची जर फेक करायची असेल पंचांकडे नसेल तर
आणि मला असं वाटतं की आदरणीय ॲडव्होकेट लेट दयानंद मोहिते साहेब यांच्या फाउंडेशन यांच्या माध्यमातून नायगाव प्रीमियर लीगची स्थापना झाली आणि मला असं वाटतं की हा मोठा क्रिकेटचा सोहळा, एक मोठा क्रिकेटचा मंच या आयोजकांकडनं आपल्याला उपलब्ध करून दिला. आणि विशेष म्हणजे संदेश मोहिते, संदीप मोहिते आणि सचिन मोहिते हे जे त्रिकूट आहे, हे जे त्रिमूर्ती आहेत, हे जे त्रिदेव आहेत, या त्रिदेव यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा अगदी चांगल्या लीलया पार पडतोय या मैदानामध्ये. आणि मला असं वाटतं की परत एकदा नाण्याची एक बाजू झाली, नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच दुसरा डाव आपण क्रिकेटचा बघतोय आणि मला असं वाटतं दुसऱ्या डावामध्ये तितकाच रोमांच आपल्याला पाहायला मिळतोय. मला असं वाटतं सकाळच्या 10 वाजल्यापासून आपण प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक क्रिकेट रसिक जोडले गेलेलो. आता फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवर धाडून दिलं जात आहे आणि अप्रतिम झेल घेतला जातोय. ही कॅच लाजवाब होती. मला असं वाटतं एकदा टाळ्या होऊन जाऊ दे या कॅच साठी. इतकी सोपी नव्हती मित्रांनो ही कॅच, पण बघा हे क्रिकेट आहे. धावसंख्या सांगायची आहे, धावसंख्या झाली आहे 6. अप्रतिम झेल. दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जर तुम्ही मराठी चित्रपट बघितला असेल, ते धक्का झालाय तो म्हणजेच अंकुर स्पोर्ट्स क्लबला. ते दणातून उडते का, थरथराट होतोय का, खान कुणाला फुटतोय, धूमधडाक्याच्या स्थितीमध्ये आहे तो म्हणजेच किंगफिशर स्पोर्ट्स क्लब. हे सगळे जे मराठी चित्रपट गाजलेले आहेत त्याचेच हळूहळू अनुवाद मी क्रिकेटच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. आता सचिन परत ऑन स्ट्राईक वरती आहे. यज्ञेश मात्र राईट. हा जबरदस्त प्रहार. काय होतं हे बघायला आवडेल. आणि काय झालंय पंचांकडे मी बघतोय, निर्णय जबरदस्त. जरा डीजे वाजला जाऊ द्या. पूर्ण मॅच मधला पहिला षटकार सचिनच्या बॅट मधून. थँक्यू. सचिनने मनावर घेतलं. जो मनावर घेतो तो निश्चितच. व्हॉट अ स्ट्रोक. पण इथे सचिन, अरे काय झालं रे बाबा, लोक असं का केलं, सुसाईड का केलं, रनआउट का झाला. कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळेस धावचीत होतो त्यावेळेस तो आत्महत्या करत असतो. इतका चांगला स्ट्रोक यापूर्वीचा खेळ आणि आता मात्र रनआउटची संधी. बघा बाजू कधी एखादी तिकडे झुकते, बाजू कधी एकदा इकडे आलेली आहे आणि सचिन सारखा मोठा धक्का अंकुर स्पोर्ट्स क्लबला मिळतोय. निश्चितच मॅच मध्ये अजूनही जबरदस्त मजा आहे. YouTube लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नाही, संपूर्ण हिंदुस्थान नाही तर मला असं वाटतं या जगभरात 7 समुद्र पार ही स्पर्धा गाजतीये. परत एकदा गोलंदाज साठी तयार. हा झेल होतोय का ते बघायचं. सोपा झेल कन्वर्ट केला तो झेल मध्ये आणि कॅच विन द मॅच असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा प्रत्यक्ष आपण पाहतो. आता मात्र एका पाठोपाठ एक धक्का पचवू शकत नाही. नॅशनल स्पोर्ट्स क्लब वर्सेस ज्वालामुखी स्पोर्ट्स क्लब. इथे काय झालंय की बघा सचिन वरती जी दावेदार होती, सचिन वरती ज्यांचं लक्ष सचिनकडे लागलं होतं, तो सचिन मात्र 1-6 मारून आउट झाला. तो रनआउट झाला. त्याची जागा भरून काढली म्हणजे आपण गाळलेल्या जागा, रिक्त जागा भरून काढतो. तो फलंदाज मात्र सार्थकी ठरला नाही. तो परत निराशा करून गेला. आता इथे मात्र परत त्याची जागा आणखी कोण भरून काढतंय हे पाहायला आवडेल. पण तो कशा पद्धतीने खेळेल हे सुद्धा निश्चितच पाहायला आवडेल. हा क्रिकेट किंगफिशर वर्सेस अंकुर स्पोर्ट्स क्लब. धावसंख्या मला सांगायची नेमकी काय झाली. 12 धावसंख्या आता. हा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. तो चेंडू मला असं वाटतं कुठे फुटवर्क मला जाणवलं नाही कारण कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्थिरावला तर द बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पण सुरक्षित ज्यावेळेस विकेट किपरच्या हातामध्ये येतो त्यावेळेस आपण त्याला डॉट चेंडू असं म्हणत असतो. पुढे जाऊन चपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल झालाय, लँड होतोय तो हवेत आणि सुरक्षित हातामध्ये तो
क्षेत्ररक्षकाच्या आणि रिझल्ट मात्र काय तर रिझल्ट मात्र कॅच आउट. आणि डीजे एक चांगला एक संगीतमय वातावरण या मैदानामध्ये झालं पाहिजे कारण यस थँक्यू तुम्ही बघू शकता की पहिल्या 6 धावा सचिनने मारल्या म्हणजे षटकार मारला पण रिझल्ट काय मिळाला 3 विकेट्स 4 विकेट गमावून बसला हा संघ. फक्त झाल्या किती धावा फक्त 6. काय होतं की ज्यावेळेस तुम्ही फोर्स मध्ये ज्यावेळेस एखादा चेंडू जातो पण तितक्यात फोर्स मध्ये सुद्धा तो येऊ शकतो तुमच्याकडे हे जरा थोडस लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती आज तुमच्या संघावरती आली नसती. म्हणून क्रिकेटमध्ये बोललं जातं की टेम्परामेंट फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये बोललं जातं की शांत डोक्याने क्रिकेट खेळलं जातं. क्रिकेट हा बुद्धिमानांचा गेम असंच म्हटलं जातं कारण विजडम इज द मोस्ट प्रेशियस देन रुपीज. हा सुरेख फटका अप्रतिम प्रहार झेल होतोय का ते बघायचं आहे. इथे परत अप्रतिम झेल. तो झेल घेतला असं वाटतं की जसा काय लाडू उडवतोय का म्हणजे छोटा भीम जर तुम्ही कार्टून मध्ये बघितलं असेल आणि तो अलगद पद्धतीने जसे लाडू घेतो तशा पद्धतीचा हा अप्रतिम झेल आपल्याला काऊ कॉर्नर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र ज्या पद्धतीने अजित वाडेकरचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता आणि रेडिओ ऑन केला की एका पाठोपाठ एक हिंदुस्थानचा संघ गारद झालेला असायचा तसाच हा संपूर्ण नेस्तनाबूद होतोय का अंकुर स्पोर्ट्स क्लब. कारण इमारतच ढासळली सचिन गेल्यानंतर फाउंडेशन कोलॅप्स झालं पण ती जागा कोण भरून काढते. आता मात्र स्नेहल अनुभवी राईट आर्म स्लोने गोलंदाजी करतोय. चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेग रिजन कडे. एक धाव कंप्लीट केली जाते. नॅशनल किती वेळा आवाज देऊ तुम्हाला जर आतापर्यंत तुम्ही नाही आला तर तुम्हाला या ठिकाणी या मंचावरून पेनल्टी जाहीर करण्यात येईल. परत एकदा मी विनंती करतोय नॅशनल स्पोर्ट्स क्लब वर्सेस ज्वालामुखी स्पोर्ट्स क्लब. हा सुरेख फटका शफलून खेळण्याचा प्रयत्न 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंग ऑफच्या फिल्डर कडे